Hello friends and a warm welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचे स्वागत करते आपल्या इंग्लिशच्या या सेशन मध्ये. आज आपण तुमच्या बुक मधला विंडी लाईन्स असं नावाचं एक चॅप्टर जे की बेसिकली एक कोटेशन्स आहे ह्याच्यामध्ये ते वाचूया. खूप छान कोटेशन्स आहे आणि विंड जे आहे, विंड म्हणजे काय, वारं, त्याच्याशी संबंधित जितकेही वेगवेगळे लोकांनी कोटेशन्स लिहिले आहेत ते वाचूया. चला बघूया विंडी लाईन्स. तर या चॅप्टर मध्ये बेसिकली जसं मी आता सांगितलं की कोटेशन्स आहेत आणि ते पण कलेक्शन आहे वेगवेगळ्या ऑथर्सचे, वेगवेगळे रायटर, पोएट्स ह्यांचे जे आहे विंडच्या बाबतीत त्यांनी ज्या लाईनी लिहिल्या आहेत, म्हणजे की विंड म्हणजे काय असतं, एअर, वारं, ठीक आहे ना, त्याच्याशी संबंधित जेही काही त्यांचे विचार आहेत व्यक्त केलेत त्यांनी, असे कोटेशन्स काही यामध्ये या चॅप्टर मध्ये केले गेले आहेत. तर पहिले आपण हिचं वाचूया की काय लिहिलंय. दिस इज अ कलेक्शन ऑफ कोटेशन्स फ्रॉम फेमस ऑथर्स ऑन द सब्जेक्ट ऑफ विंड. म्हणजे हा एक कलेक्शन आहे. कलेक्शन काय असतं, ग्रुप असतं, एक वेगवेगळ्या वस्तूंचा ग्रुप. हा एक कलेक्शन आहे असा कोटेशन्सचा. आता तुम्ही म्हणाले की कोटेशन्स म्हणजे नेमकं काय असतं. कोटेशन्स म्हणजे लाईनी असतात, काही लाईनी असतात जे की खूप शिक्षाप्रद, मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल असे काही असू शकतात, प्रेरणास्पद असतात आणि त्यांना आपण कधीही कुठेही यूज करू शकतो, कोणत्या सेंटेन्स मध्ये, अशा टाईपचंही असतं. तर हे काही कोटेशन्सचे कलेक्शन आहे, ग्रुप आहेत आणि हे कोणी लिहिले आहेत, फ्रॉम फेमस ऑथर्स. ह्यांना लिहिणारे प्रसिद्ध जे आहेत ते ऑथर्स आहेत, लेखक आहेत, ऑन द सब्जेक्ट ऑफ विंड. विंड म्हणजे काय असतं, वारं. तर वारं या सब्जेक्टवरती, या विषयावरती वेगवेगळे लोकांचे त्यांचे मतं दिलेले आहेत. विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट. आता इंटरनेट तुम्हाला सगळ्यांना चालवता येतच असेल, तर इंटरनेटच्या मदतनी अँड युअर टीचर, आणि तुमची टीचर, टीचर तर म्हणजे मी ते बसलेच आहे, यू कॅन मेक सिमिलर कलेक्शन्स ऑफ फेमस ऑर मेमोरेबल लाईन्स. तर तुम्ही इंटरनेटच्या हेल्पनी तुम्ही अशाच प्रकारचे अनेक मेमोरेबल, म्हणजे की जे आपल्याला आठवण राहतील नेहमी, अशा लाईन्स तुम्ही अनेक शोधू शकता ऑन डिफरंट टॉपिक्स. हे वेगवेगळ्या टॉपिक्सवरती, वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही असेच सगळे तुम्ही शोधू शकता. जसं की सच एज रेन. रेन म्हणजे काय असतं, पाऊस. रेनबो म्हणजे इंद्रधनुष. द मून, द सन, चंद्रमा आहे, सूर्य आहे. मॉर्निंग, नाईट, सकाळ, संध्याकाळ, रात्र. होम, स्कूल, एटसेट्रा. असं घर आहे किंवा शाळा आहे किंवा तुमच्या मनाचं काही पण असं कोणतं टॉपिक उचला आणि बघा, इंटरनेटवरती सर्च करा की या टॉपिक वरती लोकांनी काय काय लिहिलं आहे. यू कॅन पुट देम अगेन्स्ट ब्युटिफुल बॅकग्राऊंड अँड ग्रीटिंग कार्ड्स. तर तुम्ही याला खूप सुंदरसं डेकोरेट करू शकताय. कसं करू शकताय की बॅकग्राऊंड म्हणजे जो मागचा बॅकड्रॉप आहे त्याच्यात किंवा ग्रीटिंग कार्ड मध्ये अशा अशा जागी तुम्ही त्याला लिहू शकता. जसं की इथे तुम्ही हे बघू शकताय की हे जे लिहिले आहेत कोटेशन्स, कसं मागचा बॅकग्राऊंड कसा ब्लू आणि सुंदरसं दिसतंय, विंड आहे ना, तर विंडला दाखवाय करता हे पाहिजे एक झाडाचं असं दिलेलं आहे, हे जे की जसं की वारं चाललंय असं दर्शवाय करता, जणू काही वारच चाललाय. तर चला आपण वाचूया विंड. विंडी लाईन्स. विंडी लाईन्सचा अर्थ आहे की लाईन्सचा काय अर्थ असतो की ओळ्या. तर विंडी लाईन्स म्हणजे की वाऱ्याच्या ओळ्या, वाऱ्यावरती ज्या ओळ्या लिहिलेल्या आहेत, पंक्त्या लिहिलेल्या आहेत. बघा पहिली बघा, नो वन कॅन टेल मी, नोबडी नोज वेअर द विंड कम्स फ्रॉम, वेअर द विंड गोज, फ्रॉम अ विंड ऑन द हिल, बाय ए मिलेन. तर ए मिलेन यांनी फ्रॉम अ विंड ऑन द हिल ह्यांची लिहिलेल्या ही जी कविता आहे ह्याच्यामधनं हे एक्स्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. ह्याच्यात काय म्हणतात, नो वन कॅन टेल मी, मला कोणी सांगू शकत नाही. नोबडी नोज, आणि कुणाला माहित नाही. वेअर द विंड कम्स फ्रॉम, काय माहित नाही आणि काय कोणी सांगू शकत नाही की विंड म्हणजे वारं कुठून येतं. वेअर द विंड गोज, आणि वारं कुठे जातं, कुठून येतं आणि कुठे जातं हे मला आजपर्यंत कळलेलं नाही, ना कोणी सांगू शकलं आहे. तर हे एक अ विंड ऑन द हिल. दुसरं बघा, ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड, ओ ब्लोअर आर यू यंग और ओल्ड, आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री, or just a stronger child than me? O wind, a blowing all day long, O wind that sings so loud a song. From the wind, हे कशातनं घेतलेलं एक्स्ट्रॅक्ट, द विंड हे अशा नावाचं आहे, बाय R.L. स्टीव्हन्सन. R.L. स्टीव्हन्सनची लिहिलेली कविता आहे द विंड, त्याच्यामधनं हा छोटासा एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे. तर बघा ह्याच्यात काय म्हणतात ते, ओ यू. आता इथे यू म्हणजे कुणाला म्हटलं जात आहे, वाऱ्याला, विंडला. बरं, ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. तर म्हणते ओ यू म्हणजे की विंड म्हणजे वारं, तू किती असा आहे. स्ट्रॉंग म्हणजे काय असतं, खूप ज्याच्यात ताकद असेल, स्ट्रॉंग आहे, ताकदवर आहे, आणि कोल्ड म्हणजे थंड आहे.
ओ ब्लोअर आर यू यंग और ओल्ड. ब्लोअर म्हणजे तेच वाऱ्यालाच म्हटलं जाते की जे तू वाहतोयस तू यंग आहे किंवा ओल्ड आहे असा प्रश्न विचारतात आहेत की तू म्हणजे की जवान आहेस की तू वृद्ध आहेस, तू काय आहेस, कसा आहेस. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री. बीस्ट म्हणजे काय असतं, मॉन्स्टर. ठीक आहे ना. किंवा तुम्ही असं म्हणू शकता बीस्ट तसं नॉर्मली कशाला म्हणतो आपण, वाईल्ड अॅनिमल्सला म्हणतो. तर आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री, काय तू बीस्ट आहे तिथलास, तर म्हणजे की तू तिथला राहणारा असा एक मॉन्स्टर आहे. कुठे राहणारा, फील्ड म्हणजे कसे मैदान असतात, खुले मैदानात. जर तुम्ही बघाल खुल्या मैदानात जर तुम्ही जाता तिथे तुम्हाला जास्त वारं लागतं है ना. तर फील्ड अँड ट्री, तर तू तिथला किंवा झाडांचा वृक्षांचा असा त्या जागीचा बीस्ट आहे, मॉन्स्टर आहे. और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, किंवा तो फक्त एक स्ट्रॉंगर चाइल्ड, ताकदवर एक लहान मूल आहे माझ्यासारखं, माझ्यापेक्षा जास्त. स्ट्रॉंगर म्हणजे काय, माझ्यापेक्षा जास्त एक तू आहे स्ट्रॉंगर चाइल्ड, ताकदवर मूल आहे. तसे प्रश्न विचारतात ते. ओ विंड ब्लोईंग ऑल डे लॉंग, तर वारं तू जे दिवसभर वाहत राहतोस, ऑल डे ब्लोईंग ऑल डे लॉंग, तर दिवसभर जे चालत राहतं. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग, कधी कधी तुम्ही ऐकत असाल की वाऱ्याची आवाज किती तेज असते, की खूप जोराने येते. तर तेच म्हणतात की ओ विंड, वारं, दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग, किती जोराने तू गाणं म्हणतो, किती जोराने गाणं तुझा आवाज येते. थर्ड बघा आता. Who has seen the wind? Neither I nor you. But when the leaves hang trembling, the wind is passing through. Who has seen the wind? Neither you nor I. But when the trees bow down their heads, the wind is passing by. By क्रिस्टिना रॉझेटी. तर क्रिस्टिना रॉझेटीचं लिहिलेली ही पोयम आहे. हे त्याच्यातनं एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे. हु हॅज सीन द विंड म्हणजे की वाऱ्याला कोणी बघितलंय. वाऱ्याला आपण बघू शकत नाही ना, आपण नुसतं त्याला फील करू शकतो. तर वाऱ्याला कोणी बघितलंय, नीदर आय नॉर यू, ना मी ना तुम्ही, कोणी नाही बघितलंय. बट वेन द लिव्स हँग ट्रेम्बलिंग, द विंड इज पासिंग थ्रू. पण आपल्याला कसं कळतं की वारं चाललंय, जेव्हा लिव्स म्हणजे पानं, झाडावरचे जे पानं आहेत, हँग ट्रेम्बलिंग, जेव्हा ते असे जोराजोराने हलतात, तर विंड इज पासिंग थ्रू म्हणजे तेव्हा आपल्याला कळतं की वारं पासिंग थ्रू म्हणजे की जात आहे, वारं इथून चाललंय. हु हॅज सीन द विंड, कोणी वारं बघितलंय, कोणी विंड बघितलीये, निदर यू नॉर आय, ना तुम्ही ना मी, कोणीच वारं बघितलं नाहीये. बट वेन द ट्रीज बो डाऊन देअर हेड्स, द विंड इज पासिंग बाय. तर दुसऱ्या ह्याच्यात काय म्हणतात की पण जेव्हा वृक्ष जो आहे, बो डाऊन देअर हेड्स, बो डाऊन म्हणजे काय, असं असं आपण करतो ना, हे असं डोकं खालती करणं, तर बो डाऊन खालती करणं, देअर हेड्स, हेड्स म्हणजे काय, आपलं डोकं, तर डोकं आपलं खालती करून घेतात वृक्ष, म्हणजे वाऱ्याने जेव्हा डोकं खालती होतं, वृक्षाचं डोकं, वृक्षाला इथे ऍज अ माणूस घेतलं गेलंय. द विंड इज पासिंग बाय, तर तेव्हा वारं चाललेलं असतं. तर पहिल्या ह्याच्यात काय सांगितलं गेलं की जेव्हा वृक्षाचे पानं हलतात जोराने तेव्हा कळतं, आणि दुसऱ्या ह्याच्यात जेव्हा झाडं, वृक्ष जे आहे ते आपलं डोकं खालती करून घेतात तेव्हा आम्हाला कळतं की वारं चाललं आहे, वारं इथून जात आहे. खूप सुंदर पंक्ती आहेत ना, आवडतात तुम्हाला. मग बघा. Rise, brothers, rise, the wakening skies. Pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. From the Coromandel Fisher by Sarojini Naidu. Sarojini Naidu लिहिलेल्या लाईन्स आहेत कोरोमंडल फिशर या ह्याच्यातनं, या कवितेतनं. राईज ब्रदर्स राईज म्हणजे की उठा. राईज म्हणजे काय, उठा, उठायला म्हणतात. राईज ब्रदर्स, ब्रदर्स म्हणजे काय, आपण कशाला म्हणतो, भावांना म्हणतो. तर बाबा उठा. द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. वेकनिंग, वेकनिंग म्हणजे काय असतं, जगावणाऱ्या, बरं, उठवतात जे आपल्याला झोपेतनं उठवतात. तर वेकनिंग स्काईज म्हणजे आकाश, जे उठणारा आकाश आहे. प्रे टू द मॉर्निंग लाईट, अशा प्रकारचं जे आहे मॉर्निंग लाईट म्हणजे सकाळची जी प्रकाश आहे त्याला जे आहे ते प्रे करताय, म्हणजे की प्रार्थना करताय. काय प्रार्थना करताय, राईज ब्रदर राईज, की तू उठून जा. म्हणजे काय, परत समजावते की जे उठणारं आकाश असतं ते सकाळची जी रोशनी असते, मॉर्निंग लाईट असतं, त्याला असं प्रार्थना करते की राईज ब्रदर्स राईज, की तू उठून जा. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. विंडला इथे कसं एका लहान मुलासारखं सांगितलं गेलंय की जे वारा आहे ते झोपलेलं आहे इन द आर्म्स ऑफ द डॉन. डॉन म्हणजे काय असते, जे सकाळ सकाळचं जेव्हा सनलाईट, जेव्हा सूर्योदय होत असतो, तो जो वेळ असतो अंधार आणि प्रकाशाचा मधला, तिला म्हणतो डॉन. तर हे म्हणतात की जो वारं आहे ते झोपलेलं आहे इन द आर्म्स ऑफ द डॉन, त्याच्या डॉनच्या हातामध्ये, म्हणजे समजून घ्या की सूर्योदयाच्या हातामध्ये ते वारं झोपलेलं आहे. लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट, जसं की
एक लहान मूल जे की रात्रभर रडलं असेल, तर अर्थ काय झाला याचा, की रात्रभर वारं चाललंय आणि आता जेव्हा सकाळ व्हायची वेळ आली तेव्हा ते थोडंसं शांत झालं आहे. तर तेच म्हणतात की आता उठून जा, आता ते सकाळच्या प्रकाशाला म्हणतंय उठून जा. खूप सुंदर होती रे याच्यात, म्हणजे जी उपमा दिली गेली आहे. मग बघा, यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन. विलियम ब्लेक फार मोठे पोएट होते, त्यांनी लिहिलंय की यू थ्रो द सँड. थ्रो म्हणजे काय, फेकणं. तुम्ही फेका. सँड म्हणजे काय, वाळू. तुम्ही वाळू फेका अगेन्स्ट द विंड. जर वारं चाललंय सपोज आणि आपण हे वाळू अशी फेकली तर काय होईल, अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन. तर वारं जेव्हा चालतं तर ते काय होतं, आपल्यावरतीच येऊन जाईल. तर तेच म्हणतात की जर तू वाऱ्यात काही टाकशील तर वारं आपल्यावरती स्वतःवरती येऊन जाईल. ओ विंड इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. पी.बी. शेले. या फार फेमस लाईन्स आहेत पी.बी. शेलेच्या. पी.बी. शेले पण फार मोठे पोएट होते. तर ओ विंड, आता हे वाऱ्याला संबोधन करून म्हणतात की वारं, इफ विंटर कम्स, जर थंडी येईल. विंटर म्हणजे काय, थंडी. तर जर थंडी येईल, कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. तर थंडीच्या पाठोपाठ स्प्रिंग सीझन जो असतो तो पण तर येईल. कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. काय ते फार बिहाइंड म्हणजे काय, ते खूप दूर आहे. तर त्याच्या पाठोपाठ स्प्रिंग सीझन पण येतं, म्हणून असं म्हटलं गेलंय. अशा प्रकारचे आपण या सगळ्या कोटेशन्स पाहिल्या. खूप छान कोटेशन्स होत्या आणि तुम्ही यांना नीट प्रकारे समजा. आता पहा, या चॅप्टर मध्ये तुमचे बेसिकली कोणतेच प्रकारचे एक्सरसाइज वगैरे नाहीये. तरी सुद्धा मी ह्याच्यात काही इम्पॉर्टंट वर्ड्सचे मिनिंग आणि अपोजिट्स बघितले, ते तुम्ही सुद्धा बघा आणि आपण पाहू त्यांना. बघा, तुम्हा लोकांना डिफिकल्ट वर्ड्स म्हणजे की जे कठीण शब्द असतात आणि त्यांचे अर्थ मी नेहमी मध्ये मध्ये सांगत राहते आणि याचेच अपोजिट्स सांगत राहते. त्याचा उद्देश फक्त एवढाच असतो, हे जे शब्द असतात हे तुम्हाला पुढपर्यंत कामास येतील. कधी असं नाहीये की नुसतं आपण या चॅप्टरला स्टिक करून राहायचं. आपल्याला इंग्लिश वगैरे काय पुढपर्यंत कामास येणार आहे. तर म्हणून हे तुम्ही समजून घ्याल तर तुमच्या कामासच येईल. बघा, पहिला एक वर्ड आला तर कलेक्शन. कलेक्शनचा काय अर्थ असतो, ग्रुप. मग आला आहे कोटेशन्स ज्याच्यावरती हे पूर्ण जो चॅप्टर आहे तो आधारित आहे. तर कोटेशन्स बेसिकली काय असतं, अ फ्रेज, वाक्यांश असतो. फ्रॉम अ बुक, कोणत्या पुस्तकेतनं. स्पीच म्हणजे त्यांनी जे कोणती स्पीच दिली असेल जसं त्याच्यामधनं. प्ले एटसेट्रा, अशा कशातनं घेतलेली एक उदाहरण असतं. दॅट समबडी रिपीट्स बिकॉज इट इज इंटरेस्टिंग और युजफुल. ते कोणी अनेक केव्हाही युज करतं, त्याला रिपीट करतं, दोहरावतं, कारण की ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि किंवा युजफुल आहे, आपल्याला काम येईल, अशा प्रकारचे. म्हणून ते कोटेशन्स परत परत जे आहे त्यांचा युज केला जातो, वापर केला जातो. मग एक शब्द आलाय बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंडचा अर्थ असतो बॅकड्रॉप. म्हणजे आपण जे आपण हे म्हणू शकतो की जो सीन असतो मागचा, ठीक आहे ना, मागचा सीन, त्याला बॅकग्राऊंड म्हणतात. बीस्टचा अर्थ आहे मॉन्स्टर. बीस्टचा अर्थ तसा वाईल्ड एनिमल असतो आणि ते मॉन्स्टर आहे. डॉनचा अर्थ आहे सनराईज, तुम्हाला सांगितलं मी. नेक्स्ट बघा, आता अँटोनिम्स किंवा अपोजिट. हे अँटोनिम्स पण अपोजिटला म्हणतात. फेमस, अननोन. फेमस म्हणजे प्रसिद्ध, अननोन म्हणजे ज्याला कोणी जाणत नाही. मेक, डिस्ट्रॉय. मेक म्हणजे बनवणं काही वस्तू, डिस्ट्रॉय म्हणजे त्याला खराब करून टाकणं. सिमिलर, डिफरंट. सिमिलर म्हणजे एकसारखं, डिफरंट म्हणजे वेगवेगळं. मेमोरेबल, फॉर्गेटेबल. मेमोरेबल ज्याला आपण आठवण ठेवतो आणि फॉर्गेटेबल ज्याला आपण विसरून जातो, जे विसराय योग्य आहे, आणि मेमोरेबल जे आठवण करायला योग्य आहे. ब्युटिफुल, अगली. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, अगली म्हणजे जे सुंदर नाही आहे. स्ट्रॉंग, वीक. स्ट्रॉंग ताकदवर, वीक कमजोर. लाऊड म्हणजे जोराने. क्वाईट किंवा सॉफ्ट, हे दोन्ही शब्द युज करू शकतात. दोन्हीपैकी कोणतंही एक लिहिलं तरी चालतं. तर क्वाईट किंवा सॉफ्ट म्हणजे हळू. राईज, फॉल. राईज म्हणजे उठणं, फॉल म्हणजे पडणं. वेकनिंग, स्लीप. वेकनिंग म्हणजे उठणं आणि स्लीपिंग म्हणजे झोपणं. इथे राईज, फॉल. राईज म्हणजे काय असतं, असं उठणं, बरं का, झोपेतनं उठणं नाहीये. या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. तर राईज म्हणजे असं उठणं, फॉल म्हणजे पडणं, जे पडून जातं कोणी. आणि वेकनिंग, स्लीपिंगचा अर्थ आहे की झोपेतनं उठणं आणि झोपणं. डॉन, डस्क. डॉनचा अर्थ तुम्हाला सांगितला होता, सनराईजच्या वेळेचा जो टाइम असतो. आणि डस्कचा अर्थ आहे की संध्याकाळ ते रात्र जेव्हा जो टाइम जातो, संध्याकाळहून रात्र जेव्हा कन्वर्ट होत असतो टाइम, त्याला डस्क म्हणतात. थ्रो म्हणजे फेकणं. कॅच किंवा होल्ड, हे दोन्ही पैकी एक काही पण युज करू शकता. कॅच म्हणजे काय, कॅच तुम्हाला सर्वांना माहिती, आपण बॉल कॅच करतो ना, अशी करून. आणि होल्ड म्हणजे धरून ठेवणं, कोणती वस्तू आपण धरून ठेवतो. फार, नियर, दूर आणि जवळ.
बिहाइंड अहेड, बिहाइंड म्हणजे मागे आणि अहेड म्हणजे पुढे. तुम्ही याच्या जागी अहेड आहे आणि इन फ्रंट ऑफ हे सुद्धा लिहिलं जाऊ शकतं. तर आज आपण हे खूप सुंदर कोटेशन वाचले. कसल्याबद्दल वाचले आपण? विंड बद्दल. विंडी लाईन्स होते ना, म्हणजे वाऱ्यांबद्दल वेगवेगळ्या लेखकांचे त्यांनी आपले जे त्यांचे मतं होते, त्यांचे लिहिलेले पुस्तकांमधनं, त्यांचे पोएम्स मधनं आपण वाचले. फारच सुंदर होते. त्यांना तुम्ही परत वाचा. जे वर्ड मिनिंग्स आहेत, अपोजिट्स आहेत, ते तुम्ही परत वाचा, ताकी तुम्हाला तुमचं काय होईल त्याच्याने व्होकॅब्युलरी वाढेल. व्होकॅब्युलरी वाढणं फार जरुरी आहे, कारण की तेव्हाच तुम्ही छान लिहू शकता. आजची क्लास इथे संपते. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.